विचार आणि आचार कधी जीवनात विसरू नका. महाराजांचे गुण विसरू नका. बाकी सगळं विसरलं तरी चालेल, पण आपण महाराजांच्या वंशात जन्माला आलोय. महाराजांनी धर्माचं रक्षण केलंय, महाराजांना आया बहिणीचं रक्षण केलंय. तेच आपल्याला करायचंय. बरं, नुसतं वाहनानं शिवाजी नाही बनायचं आपल्याला. फक्त महाराजांसारखं नाही दिसायचं आपल्याला, महाराजांसारखं वागायचंय. बरं, नाहीतर दाढी मिशा महाराजांसारखी वाढवायची, कपाळाला गंध लावायचा, हातात भगवं घालायचं आणि आपणच आपल्या आया बहिणीकडे वाईट नजरेनं बघायचं. ही शिकवण माझ्या महाराजांची नाही. बरं, माझ्या महाराजांची नाही. सुभेदाराच्या सुनेला काखण चोळी करून परत पाठवणारा जगातला पहिला राजा कोण असेल तर छत्रपती शिवाजी महाराज. शत्रूची सून होती, थोडं गीत आहे का? शत्रूची सून मावळ्यांनी दरबारात आणली, महाराजांच्या समोर उभा केली आणि महाराजांना सांगितलं, राजा ती सुभेदाराची सून आहे. राजा, महाराजांनी विचारलं काय म्हणून आणली? राजा, तुमच्यासाठी नजराना, तुमच्यासाठी भेट वस्तू म्हणून आणली. माझ्या राजाची तळपायाच्या मस्तकात गेली. तारतीची माझा राजा उठून उभा टाकला आणि कडाला माझा छत्रपती शिवाजी राजा. खबरदार, येताना तुम्ही तिला सुभेदाराची सून म्हणून घेऊन आला असाल, पण जाताना मा साहेब जिजाऊ म्हणून परत घेऊन जा. एवढ्या आदर्श तत्वाचा राजा माझा ती स्त्री मुस्लिम होती. माय तिच्या डोळ्यातून पाणी येत होतं, कंठ दाटून आला होता आणि ती महाराजांकडे एकटक बघत होती. महाराजांनी काखणचोळी करायला सांगितली. तिला आदरानं पालखीत बसवलं. ती ऐका बरं, ही शिकवण माझ्या राजाची. ती सुभेदाराची सून पालखीत बसली आणि पालखी परत जाऊ लागली. परत जाणाऱ्या पालखीतून ती स्त्री पुन्हा पुन्हा महाराजांकडे पाहत होती. तिच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत होत्या आणि ती स्त्री तिच्या खुदाला, तिच्या अल्लाला प्रार्थना करीत होती. ए खुदा, इस दुनिया में मैंने बहुत से राजे देखे, मगर ऐसा राजा मैं जिंदगी में पहली बार देख रही हूं, पहली बार. तिनं दुआ मागितली खुदाला. ए खुदा, ए परवरदिगार, सुन ले मेरी दुआ. अरे जब तक सूरज चांद रहेगा ना, तब तक इस राजा की कीर्ति को कलंक नहीं लगना चाहिए. हा आशीर्वाद त्या मुस्लिम असा राजा या महाराष्ट्राला लाभला. मला त्या राजाचे तुम्ही आम्ही वंशज आहोत, म्हणून आपल्या आया बहिणीचं रक्षण करणं ही आपली जबाबदारी आहे. त्यांच्याकडे वाईट नजरेनं बघणं नाही. बरं, आणि जो कोणी बघत असेल तो वाहनानं शिवाजी आणि गुणानं अफजल खान, ही वृत्ती बाजूला काढली पाहिजे. बरोबर आहे की नाही? आणि दुसरं सांगू का, अफजल खानासारखा नरराक्षस महाराष्ट्रात आला, सगळ्यांना माहित आहे. महाराष्ट्रावर चालून आला, पहिल्यांदा देवावर आघात घातला, आपला धर्म नष्ट करण्याचा प्रयत्न केला, गाई ब्राह्मणाची हत्या केली, स्त्रियांची अब्रू भर रस्त्यात लुटू लागला. धर्म सुरक्षित नव्हता महाराज. सगळ्यांच्या डोळ्यातून पाणी वाहत होतं. कोण वाचवणार आता? कोण वाचवणार देवाला? कोण वाचवणार धर्माला? कोण वाचवणार आया बहिणीला? सगळ्यांनी ठाव फोडला होता. पण मासाहेब जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना सांगितलं, शिवबा, तुम्हाला आम्ही 9 महिने 9 दिवस आमच्या उदरात वाढवलंय, आमचं दूध पाजून तुम्हाला मोठं केलंय. ते केवळ मौज मजा करण्याकरता नाही, आता वेळ आली आहे, भवानी तलवार हातामध्ये घ्या आणि आपल्या धर्माचं रक्षण करण्याकरता बाहेर पडा. अफजल खान रूपी नरराक्षस महाराष्ट्रात आलाय खरा शिवबा, पण महाराष्ट्राच्या बाहेर जाता कामा नये. आमची शपथ आहे तुम्हाला, आई जगदंबेची आण आहे तुम्हाला. महाराजांनी मासाहेबांचा आदेश स्वीकारला. अफजल खानाला मारण्याकरता महाराज प्रतापगडाच्या पायथ्याला आले आणि खानाला आमंत्रण दिलं. खानही प्रतापगडाच्या पायथ्याला येऊन पोहोचले. प्रतापगडच्या पायथ्याशी
अफजल खानाच्या भेटी करता एक शानदार शामियाना उभारला होता. भेटीसाठी खाना उभारला, आणि अशा या शामियाना खाना डौलत आमच्या राजांबरोबर कोण होतं बाबा? जीवाला जीव देणारा, सावलीप्रमाणे महाराजांच्या सोबत राहणारा, विजेच्या चपळाईनं शत्रूवर वार करणारा, शिवाजी राजांकरता आपला प्राण वळून टाकणारा शिवा महाराज नावाचा मावळा महाराजांच्या सोबत होता. म्हणून तर म्हणतात ना, होता शिवा म्हणून वाढला शिवराजा छत्रपती राजाला पाहून, शिवाजी राजाला पाहून खान म्हणतो कसा, आओ शिवाजी आओ, हमारे गले लग जाओ, आओ. खानाला वाटत होतं कधी एकदा महाराजांना मी मिठी मारेन, कधी एकदा शिवाजी राजांना ठार करेन. पण खानाला काय माहित होतं, खाना हाक मारितो हसली. खान हसू लागला. महाराज एकटक खानाकडे पाहत होते. महाराजांना माहित होतं खान दगा करणार आहे, म्हणून महाराजांनी पूर्व तयारी केली होती. महाराज तयारीनिशी आले होते. पण अफजल खानाला माहित नव्हतं. अफजल खान महाराजांकडे पाहून म्हणतो, ये शिवा, अरे ये शिवा नाही, ये तो जंगल का चुहा है चुहा. माहित नव्हतं मला. महाराजांचा पराक्रम अजून अफजल खानानं पाहिला नव्हता. आणि खान हसू लागला. खान हाक मारितो हसली, खान हाक मारितो हसली, खानानं राजाला अलीकच दिलं आणि नगा केला. खानाचा वार फुगा गेला. खान येडवडला, या अल्लाह ये क्या हुआ, ये शिवा मरता क्यों नहीं. एवढ्याच महाराजांना धोक्याची जाणीव झाली. महाराजांच्या लक्षात आलं, जो विचार केला होता ते झालं. खान दगाबाज आहे. खानाने आपल्यासोबत दगा केलाय. दगाबाजाला दग्यानंच मारायचं, धोकेबाजाला धोक्यानंच मारायचं. म्हणून माझ्या राजाने काय केलं बाबा, तो दाम्पत्य खानाचा खोटा महाराजांनी काढला. खान आपल्याला फाटलेलं पोट, पोटातली निघालेली आकडी आपल्या हातात घेऊन धावू लागला. एका पालखीमध्ये जाऊन बसला. काही लोकांनी पालखी उचलली.
खानाला वाचवण्याकरता ते धावू लागले. आमच्या संभाजी कावजीनं पाहिलं खान धावतोय, पण एवढ्या खानाचा आवाज सय्यद बंडाच्या कानावर पडला. सय्यद बंडा धावून आला आणि छत्रपती शिवाजी महाराजांवर वार करणार एवढ्यात आमच्या शिवा महाराजांनी वरच्या वर हात उडवला. छत्रपती शिवाजी महाराजांचा प्राण वाचवला आणि संभाजी कावजीनं भोपेंचे पाय तोडले. पालखीतल्या अफजल खानाच्या केसाला पकडलं, पालखीतून खाली खेचलं आणि संभाजी कावजीनं अफजल खानाचं शीर धडाच्या वेगळं केलं. अफजल खानाचं शीर आपल्या हातामध्ये घेतलं, मासाहेबांच्या पुढे आणून ठेवला. मासाहेब हे घ्या. आपल्या महाराजांनी अफजल खानाचा वध केला. महाराष्ट्रावर आलेल्या महाराष्ट्रावर आलेलं संकट दूर झालं. मासाहेब दूर या आया बहिणीची आपली वाचली. मासाहेब मासाहेबांच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं. शिवा धन्य झाली आमची कूच, तुमच्यासारखा पुत्र आमच्या पोटी जन्माला आला. प्रतापगडाचा पराक्रम महाराजांनी केला. अवघ्या महाराष्ट्राला त्याचा आनंद झाला. धर्माचं रक्षण करणारा माझ्या राजांचा जयघोष होऊ लागला आणि प्रतापगडाच्या पायथ्याला एकच गर्जना झाली. प्रतापगडचे युद्ध प्रतापगडचे युद्ध झाले. प्रतापगडचे युद्ध झाले. प्रतापगडचे युद्ध झाले. रक्त सांडले पाप सारे पावण्याचे रात्री झाला. गुलामीची होवा